हॅलो, हाय, नमस्कार. माझ्या सर्व गोडताईंचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ते देवपूजा झाली माझी आणि श्रेयाला डोसे बनवायचे होते. मी काल तांदूळ भिजू घातले होते, तांदूळ आणि डाळ. तर डोश्याचं रात्रीच काढून ठेवलेलं होतं. तर तिला डोसे करून द्यायचे होते. तर शेंगदाण्याची चटणी पण करून द्यायची तिला. तर आम्हाला उपवास होता दोघांना आणि तिला डोसे करून दिले. तर इथे मी साबुदाणा टाकला आमच्या दोघांसाठी. तर थोडा शिल्लकच टाकला कारण श्रेयाला पण आवडतं, तर शाळेतून आल्यावर तिला पण देईल करून. तर साबुदाणा भिजू घातला, स्वच्छ धुवून काढला साबुदाणा आणि थोडं पाणी टाकलं भिजण्यासाठी. तर खूप छान साबुदाणा फुलतो. पाणी पण प्रमाणातच घ्यावं लागतं भिजवण्यासाठी, नाहीतर मग गाठा होतो साबुदाण्याचा. तर मिरच्या भाजल्या मी शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी. तर त्यामध्ये लसूण नाही टाकला श्रेयाच्या आमटीमध्ये, म्हणजे श्रेयाच्या चटणीमध्ये, कारण आम्हाला पण उपवासाला चालेल अशा पद्धतीने केली मी. तर त्यामध्ये लसूण टाकला नाही, हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणेच टाकले. आणि नंतर मग वरून मी तिला जिरं मोहरी टाकून तडका दिला, कढीपत्ता टाकून. तर इथे एक पॅन घेतलं, त्यामध्ये तेल टाकलं आणि ते चांगलं छान गरम होऊ दिलं. आणि त्यामध्ये मग जिरं आणि मोहरी टाकली आणि कढीपत्त्याची पानं पण टाकली 4-5. तर तिला असा तडका दिला तिच्या याच्यामध्ये, म्हणजे शेंगदाण्याच्या चटणीला. तर थोडं तेल जास्त झालं होतं माझ्याकडनं, तर मग मी ते डोशाचे जे बॅटर आहे त्यामध्ये टाकलं. तर इथे डब्यामध्येच मी भिजत घातलेलं होतं रात्री, म्हणजे काढून घेतलं तांदूळ आणि डाळ आणि ते एका डब्यामध्ये ठेवलं होतं. तर छान असं भिजलेलं होतं. तर त्यामध्ये मी काही सोडा बिडा काही टाकला नाही. तर त्यामध्ये थोडं तेल जास्त झालं होतं माझ्याकडून तडक्यामध्ये, तर मी ते त्यामध्ये ओतून घेतलं ते बॅटरमध्ये तांदळाच्या. आणि ते लोखंडी तव्यावर डोसे डोसे करून घेतले. तर पहिला डोसा भाजल्यानंतर मी श्रेयाला खायला दिला, शेंगदाण्याची चटणी आणि डोसा. श्रेया धरबळा. तर खूप छान क्रिस्पी झाला होता. तर तिचे फुटफुटेच केले होते, डब्यात पण तिला हेच दिले होते मी. तर लेकरांना भाजीपोळी खायचा कंटाळा येतो, तर मग कधी कधी असंच काहीतरी करावं सांबार, लागतं. इडली, तर तिची डोसा, शाळेत जायची तयारी झाली होती. चटणी. जेवण राहिलं होतं आणि जट्टू घालायचा राहिलेला होता, केस पण फिरायचे राहिले होते. तर मग मी तिला अगोदर म्हटलं, तू म्हणजे जेवण करून घे आणि गरम गरम डोसे खाऊन घे आणि त्यानंतर मी तुला केस विसरून देईल. तरी तिचं म्हणजे जेवण झालं होतं आणि त्यानंतर तिचा मेकअप दिला मी करून. म्हणजे तीच करते हाताने, फक्त तिला जट्टू घालून द्यावा लागतो. तर जट्टू पण घालते ती कधी कधी, पण तिला रबर लावायचं, म्हणजे रबर लावलं जात नाही एवढं व्यवस्थित. तर मग तिने मेकअप झाला तिचा, पावडर लावली आणि टिकली पण लावली आणि तिची तयारी झाली. ती शाळेत जाण्यासाठी निघाली होती. तर ती शाळेत गेल्यानंतर मग मी बाकीचे राहिलेले कामं आवरले माझे. एकदा लेकरं शाळेत गेले की मग मागचे कामं चालतेच आहे दिवसभर आपलं. तर लेकरांचं आटपून द्यावं लागतं. 9-9:30ला जाते ती शाळेत. तर त्यानंतर माझं अगोदर पण झाडलं होतं मी सकाळी, पण नंतर आणखी कचरा होतो, तर मी आणखी एकदा झाडू मारला फरची पुसायच्या अगोदर. तर झाडून घेतलं मी, मागची खोली पण झाडली होती आणि समोरची. झाडत आले की मग थोडंसं म्हटलं व्हिडिओ काढावा. तर दिवसभर सुरूच असतं झाडणं आणि तर इथे श्रेया गेल्यानंतर मी आणखी झाडून काढलं, कचरा झाला होता. तिचं घरी असलं लेकरं की मग काही सुरूच असतं त्यांचं, कचरा करणं, कागद फाडणं. ड्रॉइंग करत होती तर मग ते कागद झाले होते. तर झाडून झालं माझं इथे आणि त्यानंतर मग मी
त्यानंतर मी दूध तापवायचं राहिलेलं होतं. उपवास असला की मग आज संकष्टी चतुर्थी होती, तर त्यामुळे मी दूध आणलेलं होतं. मग चहा लागतोच उपवास असला की. तर इथे दूध तापवायला ठेवलं मी. डेअरीहून दूध आणलेलं होतं. तर दूध तापवायला ठेवलं. त्यानंतर मग माझा चहा राहिला होता घ्यायचा, तर मग चहा ठेवला मी इथे. तर चहा आणि पत्तीच्या डब्यातलं आणि साखरेच्या डब्यातले चमचे आता भुलाया सुरू आहे. तर दररोज श्रेया छोटे छोटे चमचे आहे त्यामध्ये, तर ती काढत असते आणि म्हणजे जागेवर ठेवत नाही, लेकरं कुठंतरी टाकून देतात. तर मी मग तेच चहा पत्ती एका झाकणात घेतली आणि नंतर चहा पातेल्यामध्ये टाकली होती. तरी ते चहा उकळला होता छान. तर त्यामध्ये मी तुळशीचे पानं टाकले होते. तर चहासाठी मी ते पितळाचं भगोणं घेतलेलं आहे. तर छान असतो म्हणतात पितळाच्या भगोण्यात पितळाच्या पातेल्यात चहा ठेवणं. भगोणं पण म्हणतं कोणी, पातेलं पण म्हणतं, पण बोलण्यात जरा म्हणजे होतं. तर इथे पितळाचं पातेल्यात चहा करणं चांगलं असतं. त्यामुळे मी एक पातेलं घेतलेलं होतं इथे, पण जास्त जड झालं ते. थोडं हलकं पाहिजे. तर 300-350ला आलं होतं ते, 350. तर चहा झाला माझा इथे आणि चहा घेतला आणि त्यानंतर मला फराळाची तयारी करायची होती. तर साबुदाणा छान भिजलेला होता आणि शेंगदाणे मी मिक्सरमधून काढून भाजले आणि मिक्सरमधून काढून घेतले. तरी ते थोड्या म्हणजे 5-6 मिरच्या पण काढल्या मी जाड्या-भरड्या. जास्त म्हणजे बारीक पण नाही काढल्या आणि जास्त जाड पण नाही ठेवल्या अशा. तर बटाटे टाकले आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, तर छान बटाटे शिजतात. आणि त्यानंतर थोडे बटाटे नरम झाल्यानंतर मी त्यामध्ये जी हिरवी मिरची बारीक केलेली होती ती टाकली आणि साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट होता तो यामध्ये टाकला आणि मीठ टाकलं चवीपुरतं आणि त्याला असं झाकून ठेवलं. परतून घेतलं मीठ टाकल्यानंतर आणि छान असं झाकून ठेवून दिलं आणि खूप छान मोकळी खिचडी झाली होती, साबुदाणा खिचडी. तर इथे बघू शकता तुम्ही किती छान झालेली होती. तर हिरवी मिरचीचा वापर केला होता मी इथे. तर खूप छान लागतं आणि श्रेयाला ज्या शेंगदाण्याची चटणी करून दिली होती त्यातली थोडी चटणी उरली होती. तर मी इथे पातळ थोडं त्याला तेल टाकलं आणि त्याला फोडणी देऊन घेतली. तर दुसरं काही टाकलं नाही त्यामध्ये. थोडंसं म्हणजे तेल टाकलं आणि लगेच तेल गरम झाल्यानंतर मी ते चटणी होती ती पातळ केली आणि त्यामध्ये टाकून दिली. तर माझे टाकताना थोडंसं सांडलं गॅसवरती. तर इथे फराळाचं केलं मी. त्यानंतर मग मला जी महालक्ष्मीला आम्ही साड्या घेतलेल्या होत्या गौराईला, तर त्यामधली मी एक आणली होती आणि एक जावेला ठेवलेली होती. तर तर म्हटलं चला आता आज मी ती ब्लाऊज कटिंग करणार आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करेल आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इथे असं ब्लाऊज आलेलं होतं त्या साडीमधलं. खूप छान ब्लाऊज होता. तर म्हटलं आता श्रेयाचा बड्डे आहे, या महिन्यात आहे 29 तारखेला. तर मग श्रेयाच्या बड्डेला मी नेसेल साडी. तर कॉटनमधून साडी होती, छान होती. मस्त चालली होती. तर